आणि महाराज ते चावता चावता खालचा वरी जातो आणि वरचा खाली येतो असा, आणि दोघाचा एकमेकाला जर ॲक्सिडेंट झाला, घसरला, तर महाराज त्याच्या अंगाचे आगार होते, घायाळ होऊन पडतो तो. इतके दात बेकार येत आणि जन्मभर लोकांचे तुकडे करीत राहतात महाराज. असे नुसते तुकडे करीत राहते, चावतच राहतेत. पण ते गावचे कारभारी येत आणि त्यांनी एकदा घर सोडलं आणि एकदा यमाजीचे झाले की महाराज मग गलित गात्र अवस्था होते. हो, डोळे तर रुईच हुई दिसायला लागलं, काही राहिलं नाही. ऑपरेशन करण्याची सुद्धा गोष्ट राहिली नाही महाराज. आणि एकाचे 2 दिसायला लागले. सगळी ती स्थिती बिघडली आणि यमाजींनी पाठीमागून डाका टाकलेला आहे. आणि केसाजी पंत कुलकर्णी महाराज येत असताना काळे पण जात असताना पांढरे. अहो, एकदा केस पांढरे झाल्याच्या नंतर एवढं तरी कळलं पाहिजे की आपल्याला तलबनामा लागलाय, आपल्याला नोटीस लागली. पण नाही कळत. राजा दशरथानं एक केस पांढरा पाहिला दाढीचा आणि सगळं राज्य रामाच्या स्वाधीन केलं महाराज. पण आपले काळ्याचे पांढरे होऊन तांबडी बी होते, तरी बी पोराच्या हातात किल्ल्या नाहीत महाराज. पोराच्या हातात किल्ल्या नाहीत. जनावराच्या फाकटाच्या किल्ल्या सुद्धा याच्याच कामराला. मला उशिरा कळलं की हिंदू धर्मात करदोडा कशामुळे बांधतात म्हणून. खरा उपयोग तर किल्ल्यासाठीच आहे महाराज. हो, आणि म्हातारं चालायला लागल्याच्या नंतर नुसत्या म्हशीचा ढोण्या वाजल्यासारखा घळालांग घळालांग हो असा वाजत राहतो महाराज. हो, काय सांगावं. त्या म्हाताऱ्यांनी चाव्या सुद्धा देत नाहीत. काही काही वेळेस सुनाच्याकडं पाहुणे आल्यानंतर सुनाला म्हणावं लागतं, मामाजी साखर काढून द्या. ते म्हणतं किती आहेत पाहुणे? 3 आहेत. मग 3च कपाची साखर त्यांनी काढून द्यायची. आणि ते बी आरमालीचं कुलूप उघडीत असताना महाराज ते तिच्या हातात चावी द्यायची नाही, हे असं कंबर घेऊन पुढं आणि कुलूप बी लोंबत आणि चावी बी लोंबती महाराज. ते इतके हटवदे म्हातारे. पण आमच्याकडचे हो महातरा स्वतःच लांडू घोडं उभ्या पिकातून दामटायचं, स्वतःची तऱ्हा करायचं नाही. हो, मी म्हणतो राजा हो, आपलं गाव आल्याच्या नंतर 2 किलोमीटर राहिल्यानंतर एसटीतून लवकर उतराव ना पिशव्या घेऊन. का खालचे लोक चढायच्या टाइमला हे उतरायला लागलं. लोक म्हणते झोप लागली का काय. हा, म्हणून त्याच्याकरता उतरायचं लवकरच. 2-3 किलोमीटर आपली पाठी राहिली तवारच पिशव्या घेऊन त्या दरवाजाच्या तिथं उभं राहिलं पाहिजे. गाडी उभी राहिली की पहिल्यांदा उतरलं पाहिजे. तसं 80-85 वर्षाचं वय झाल्यावर पिशव्या घेऊन उभं राहायला पाहिजे ना. पण नाहीत लवकर उठत. हो, म्हणून पूर्वीच्या काळात एसटीच्या तिकिटावर खाली लिहिलेलं असायचं उ मू उ असं लिहिलेलं असायचं बघा. उ मू उ म्हणजे उतर मूर्खा उतर असं लिहिलेलं असायचं. म्हणून लवकर उतरायचं महाराज, लवकर उतरायचं, कारण पिशव्या भरून ठेवायच्या राजा. हो, केस पांढरे झालेत. हो, यमाजीची आपल्याला तलप लागलेली आहे. हजर राहावा लागेल. पाठीमागून यमाजीची तलप लागेल. म्हणून त्याच्याकरता हो मग त्यांनी एकदा जर बांधून नेहलं आणि त्यांनी जर गळ्याला फासा टाकला तर महाराज नाही त्या यमाशी करुणा बाहेर कुडी बाहेर काढिता प्राणा जैसे ओढाळ सापडे धान्य आणि थोर यातना भोगी जेती. या पद्धतीनं अवस्था होते. म्हणून गळ्याला फासा पडण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे, सावध. हो, म्हणून माझ्या नाथ महाराजांनी इशारा केला, जे केस जन्मभर आपल्याला अत्तर तेल लावायला होते, वेगळे वेगळे कट करायला होते आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नटायला लावते. हो, काय सांगावं. एखाद्याने म्हणलं तुम्हाला छत्रपती शिवरायासारखी दाढी दिसते, असा करतो महाराज. हो, किती दाढीला मिशाला जपतो, काय सांगायचं राजा. हो, म्हणून त्याच्याकरता ती दाढी धोका देईन. मी पदरचं बोलत नाही. कबीर महाराज सांगतात
कबीर महाराज सांगतात, हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, हड्डी जले जैसी हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, हड्डी जले लकड़ी की मोली। बाल जले जैसी घास की पोली, बाल जले जैसे घास की पोली, बाल जले जैसी घास की पोली, बाल जले जैसे घास की पोली। इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस धन की कौन बढ़ाई, इस धन की मट्टी मिलाई, मट्टी मिलाई, कौन बढ़ाई, इस धन की कौन बढ़ाई, इस धन की कौन बढ़ाई, देखत नहीं वो में मट्टी मिलाई। केस अरे गवताची पिंडी जळाल्यासारखी जळते ना बाबा, पण माणसं जन्मभर त्याला झटत राहतात महाराज. हो अशी अवस्था आहे. हो आताचे नवीन पोरं तर काय कटत महाराज त्यांचे. हो, ते तुमच्याकडं कडब्याच्या गंजी वगैरे असतात का वळाया, त्या अशा निम्म्यापर्यंत नीट असतात आणि वरी असं पाणी शाकारलेलं असतं छप्पर. हो तसे पोहरायचे नवीन कट आहेत, असे निम्म्यापर्यंत नीट येतं आणि वरी पाणी काढलेलं आहे. उगं वाटतं त्या लेकराकडं पाहिल्या पाहिल्या इतकं काळीज भरून येतं महाराज, वाटतं त्याचा फोटो काढावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा, म्हणजे मूड आला तर आला. इतके छान छान लेकरं दिसतात महाराज, ते असे वेगळे वेगळे केसाचे कट, काय आत्तर तिलं काय आणि काय काय महाराज काय व्यवस्था. एक बाई तर असा केसामधून कंगवा वडते, असा कसनुस तोंड करून वडते, पण ते गुंताडा झालेला वडतच नाही, ट्रॅक्टर लावलं तरी वडत नाही असं. आणि मग हो तिनं विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की महाराज कंगवा आपोआप गळून पडतो. इतक्या गप्पा असाव्यात होय कुठं. हो आणि मग तो शॅम्पू कोणता हे पाहून आपल्या लोकांनी टॅम्पू इकले पण शॅम्पूच घेतले महाराज. एका टॅम्पूची किंमत शॅम्पूमध्ये गेली, कारण जहागिरी गेली तरी हरकत नाही पण फुगिरी गेली नाही पाहिजे. असा आपला स्वभाव आहे, त्याच्यामुळं सगळं चाललं महाराज. म्हणून त्याच्याकरता सावध व्हायचंय, सावध. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या देहरूपी नगरीचा मान ही भरवसा, उजेड पडताना गळा. अरे ज्ञानोदयाची पहाट होण्याच्या अगोदर गळ्याला फासा पडल. अमेरिकेच्या एका महान शास्त्रज्ञानं पॉवरफुल कॅमेऱ्यातून मरतानाच्या माणसाचा फोटो काढला महाराज. त्यावेळेस फोटो काढल्यानंतर त्याच्या फोटोमध्ये अशा धुराच्या आकृतीसारखी आकृती आली आणि त्या हो माणसाचा सूक्ष्म शरीराचा भाग आणि त्याच्या गळ्याला फासा कोणीतरी टाकलेला आहे आणि असं ओढतंय. त्यावेळेस त्यांनी या नाथ महाराजाच्या वाक्याची तुलना तिथं केली अमेरिकेमध्ये आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातले संत एवढे दृष्टी आहेत आणि संत एवढे बुद्धिमान आहेत की मृत्यूच्या टाईमला कुणीतरी फासा धरून वडतंय. हे 100% खरं. हे अमेरिकेच्या शास्त्रज्ञानं हो विज्ञानातून प्रतिपादन केलं. म्हणून आपल्याला गळ्याला फासा पडण्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. म्हणून तुमच्या आमच्यासारख्याला माझ्या नाथ महाराजांनी मांडीवरती घेऊन मायबापाच्या अंतकरणानं साथ घातली आणि ती साथ ध्रुवपदामध्ये नाथ महाराज प्रतिपादन करतात. उठा की माय बाप कैसी लागली झोप, उठा की माय बाप कैसी लागली झोप, ठाकी जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, उठा की जी माय बाप
लागली झोप उदर जाणवेच्या एवढी चुकविला खेप उदर जाणवेच्या एवढी चुकवाची खेप. टाकीची माया लागलीचे झोप टाकीची माया बाप कैसी लागली झोप उदर जाऊन एवढी चुकवा खेप उदर जाऊन एवढी चुकवा खेप उठाकीची माया बाप कशी लागली झोप उठाकीची माया बाप कशी लागली झोप लागली झोप हो उठा किजी मायबाप कशी लागली झोप आणि हुजूर जाऊन या एवढी चुकवाजी खेप. या अभंगात दोनदा जी आलाय महाराज. उठा किजी मायबाप कशी लागली झोप आणि हुजूर जाऊन या एवढी चुकवा जी खेप. कारण संत वाङ्मय हे आदरवाचक बोलतं. कारण काय महाराज, पूर्वीच्या काळात बापानं हाक मारली मुलाला तर जी म्हणण्याची पद्धत होती. पण आता बापाच्या आगाऊपणामुळे ती गेली महाराज. हो, बाप जर सिगरेट वडीत असेल तर हो पोराला तू बिड्या ओढू नको असं म्हणायचा काय अधिकार आहे महाराज. हो, तेव गटाराला पडतो आणि पोराला सांगतो की हे द्रव्य पेनं धोकादायक असते. आता कितपत उपदेश होईल त्याला. हो, म्हणून आताचे सुशिक्षित बाप आणि मुलगा एका टेबलवर घेतात ना. अहो चहा बोलतो मी असं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, जी बापानं हाक मारली मुलाला की जी म्हणण्याची पद्धत होती, गुरुजीनं हाक मारली की शिष्यानं जी म्हणण्याची पद्धत होती. हो, सासूबाईनं सुनबाईला हाक मारली की जी म्हणण्याची पद्धत होती. सुनबाई असं म्हणल्याबरोबर तिनं जी म्हणायचं महाराज. पण ते बी जी कसं म्हणायचं, असं वर तोंड करून नाही. सुनबाई जी असं नाही. मग अहो तुम्हाला सांगतो, ही बाजू हल्ली पाहिजे अशी आणि हे डोकं खाली गेलं पाहिजे. सुनबाई जी इतकं जर वाकली तर खानदानी सुने असं समजलं जायचं महाराज. हो, आता जी कशाच आहे, आता सुनबाई जणू जरशा गाईचं वासरू आरडलंय महाराज. हो, म्हातारीने लवकर पंढरपूरचं मठ गाठला पाहिजे, खरं वाचतंय पाहिजे. अशी गोष्ट आहे महाराज. उपमर्द झाला महाराज, उपमर्द. जी हे आदरवाचक वाक्य आहे. म्हणून जी म्हणावं, त्या माणसाचा आदर राखावा, हे बोलत असताना जी म्हणावं. पण ते आता राहिलं नाही. हो, गुरुजी. हो, गुरु हा शब्द मोठा आहे, कारण लघु नाही, तो मोठा आहे. आणि सगळ्या ग्रहामध्ये मोठा ग्रह कोणता आहे? गुरुग्रह आहे. म्हणून गुरु शब्द एवढा जगात कोणताच शब्द नाही, आणि त्याला पुन्हा जी शब्द लागला. म्हणून जगातला मोठ्यात मोठा शब्द झाला गुरुजी. पण आताच्या गुरुजीला ते आवडलं नाही महाराज. आताच्या गुरुजीला ते आवडलं नाही, कारण इतकं चांगलं कधीच आवडत नसतं. हो, आता गुरुजीला हो सर म्हणावं लागतं. आता सर शब्दाची व्याख्या म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये हो गाडीला किंवा अवताला बैल जुंपल्याच्या नंतर माग जर सरकवायचे असले तर काय म्हणतात? अरे वा वा, तुमचं आमचं सारखंच आहे बरं का. हो, मी फक्त बैलाला म्हणलो, दुसऱ्याला कोणाला माझी म्हणायची टाप नाही, कारण पाठ सुजूस तर हाणतीन मला असं. हो, म्हणून सर, आणि सर ही पदवी सुद्धा गुरुजीला नाही महाराज. सर हे कॉमन शब्द आहे. कोणी बी कोण्या मोठ्या माणसाला सर म्हटलं जातं. आता गुरुजीला काय म्हणायचं हे मला माहितीच नाही महाराज. स्पेशल गुरुजीसाठी काय आहे ती. म्हणून जी शब्दाची व्याख्या फार मोठी आहे. म्हणून माझ्या ज्ञानोबाराईनं पहिला वाङ्मय महाराष्ट्राला देत असताना जी शब्दापासून सुरुवात केली,
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मन हे निवृत्ती दासू अवधारी जो शाबास. म्हणून माझ्या ज्ञानोबा राहायचं, माझ्या नामदेव राहायचं, माझ्या तुकोबा राहायचं, माझ्या नाथ महाराजाचं वाङ्मय हे हो लोकांचं अंतकरण फुलवणार आहे महाराज. त्याच्यात अहंकार नाही. म्हणून उठा किजी मायबाप. आणि जाता जाता सांगतो महाराज, मायबापाचं नातं तुमच्या आमच्याशी जोडलंय त्यांनी. तुमच्या आमच्याशी जोडून आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला एक चिंतनीय बाब सांगतो. सासर घरी गेल्यानंतर मुलीला सासरवासनीला तिची सासूबी उठवायची पूर्वीच्या काळात कामासाठी, दळण दळण्यासाठी. आणि माहेर घरी आल्यानंतर आई बी मुलीला उठवायची. पण दोघी जणीच्या उठवण्यात अंतर होतं. आईचं उठवणं कसं ते तुम्हाला सांगतो. माहेर घरी मुलगी आल्यानंतर 8 वाजेपर्यंत झोपते. आणि झोपल्याच्या नंतर मग तिचा भाऊ येतो आणि म्हणतो, ए ताई, अगं ताईडे उठ ना, तू आम्हाला राखी बांधायला ओवाळायला, भाऊ बीजेला ओवाळायला, करदोडा द्यायला आलीस का झोपायला आलीस, उठ ना. असं भावानं म्हणल्याबरोबर आई म्हणते, ए बाळ्या, तुला काही कळतं का थोडंफार? हा, अरे ती निमित्त करून आली आहे रक्षाबंधनाचं, भाऊ बीजेचं. तुला कल्पना आहे का? 50 माणसं आहेत तिच्या घरी. आणि एवढ्या माणसाचं ढोरासारखं कष्ट करून, जनावरासारखं कष्ट करून माझं लेकरू थकलंय आणि इथं झोपायला आलंय. झोपू दे, दिवस पडलाय तुला ओवळण्याकरता. हो, माहेर शब्दाची व्याख्या आहे सासरच्या सुख दुःखानं भरलेलं अंतकरण रिकाम करण्याचं ठिकाण म्हणजे माहेर आहे महाराज. आणि मग मुलीनं 10 वाजेपर्यंत झोपायचं. एक राजा सांगतो, सगळ्याच्या अगोदर झोपते आणि सगळ्याच्या उशिरा उठते, तिला माहेरवासीन म्हणावं. आणि सगळ्याच्या नंतर झोपते आणि सगळ्याच्या अगोदर उठते, तिला सासरवासीन म्हणावं. असे. आणि मग ती 10 वाजेपर्यंत झोपल्याच्या नंतर मग आई तिला उठवायला जाते. त्यावेळेस कपाळावर आलेले केस ती अशी बाजूला करते. आणि केवढीही बी मोठी मुलगी असली तरी तिला मोठी वाटत नाही महाराज. आणि हळूच गालाचा एक मुका घेते, तोंडावून हात फिरवते, कपाळावून हात फिरवते, गालाला आलापाला घेऊन आपल्या आखाला बोटं मळते आणि त्या मुलीच्या उशाखाली हात घालते आणि मुलीला म्हणते, उठा. आता मुलीला कुठं आवजावं बोलतेत का महाराज? उठा. पण ते आईचं अंतकरण आहे. राजा खोटं बोलत नाही. तसं नाथ महाराज उशाला हात घालून आम्हाला उठा आवजावं बोलतात महाराज. आईचं अंतकरण आहे. आणि मग लेकराच्या त्या मुंडक मुलीचं छातीवरती घ्यायचं, दाढीवटी धरायची, डोक्यावर हात फिरवायचा आणि पुन्हा एकदा मुका घ्यायचा आणि मग दंड थोपटायचा आणि सांगायचं, बाई माझं खानदानी हाड आहे म्हणून सहन केलं, दुसऱ्यांनी सहन केलं नसतं. मी ह्यांना सांगत होते की घर मोठं आहे पण अत्यंत खोटं आहे, त्या घरी माझ्या लेकीला देऊ नका. पण भळभळले पैशाला आणि माझ्या लेकीचं मात्र केलं बाई, मात्र केलं. माझ्या लेकीनं आज 20 वर्ष झालं शब्द सुद्धा काढला नाही की मला तकलीफ आहे म्हणून. किती माझं सोनं कसून निघालं, आग्नीमध्ये टाकलं तरी सुद्धा जे जळत नाही, जेवढं तेवढं वजनाला राहतं तितकं माझं हे सोनं आहे बाई. काय सांगावा माझ्या लेकीचं वागणं. म्हणून आईच्या डोळ्यातून अश्रू गळतात,
दंड थोपटते आणि गालाला धरते, दाढीवटी धरते आणि दोघी जणीच्या हृदयाला पीळ पडतो आणि धुनं पिळल्यासारखं महाराज जसे टपाटप थेंब गळतात तसे दोघीच्या अंतकरणातून थेंब गळतात. मोठ्यानं आरडावरडा नाही पण हृदयाला पीळ पडतो. आणि त्या मुलीला मग ती आई सांगते, उठा, कुठपर्यंत झोपायचं, उठ माय. आता ही हिची माया असते का, ही हिची माया असते, पण उठ माय, उठा, देव बाप्पा माथ्यावर आला, आता जेवण करावं थोडं आणि पुन्हा का झोपानात, उठा. हे आईचं उठवणं आहे महाराज. तसं माझ्या महाराष्ट्रात साधू संतांनी तुम्हाला आम्हाला उठवीत असताना आईच्या अंतकरणानं उठवलं महाराज. आवजावं बोलून उठवलं. उठा की जी मायबाप, कशी लागली झोप आणि हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. म्हणून जी जी म्हणून आमचं अंतकरण फुलवलं महाराज. हे आईचं उठवणं आहे. आणि सासूचं उठवणं फार कवळं किराळं असतं महाराज. पूर्वीच्या काळातली 1.5 क्विंटलाची सासू दिवसभर झोपायची आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला झोपल्याच्या नंतर तिला दळण दळायला उठवीत असताना हातपाय तिचे रगडायचे, फाडकन तोंडामध्ये मारायची आणि केसाची बट धरून मेलेलं जनावर वडल्यासारखं वडायचं आणि जात्यावरती आणून बसवायचं. जात्यावरच्या तोंडावरती तोंड ठेवून त्या 5 वर्षाच्या लेकरानं ढसाढसा रडायला सुरुवात करायची. त्यावेळेस सासू म्हणायची, तुझा बाप मेलाय का, कशासाठी रडतेस, तुला जीवावर आलं दळायचं. म्हणून महाराज तिच्या हृदयाला डागण्या द्यायच्या. हे सासूचं उठवणं आहे आणि ते आईचं उठवणं आहे. माझ्या साधू संतांनी सासूचं सोंग घेऊन या समाजाला उठवलं नाही, मायबापाचं सोंग घेऊन उठवलं आणि तुमच्या आमच्याशी नातं जोडलं. उठा की जी मायबाप, कशी लागली झोप, हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. हुजूर जाणं म्हणजे काय, माझी इच्छित वेळ समाप्त झालेली आहे महाराज. आणि एक शेवटची गोष्ट सांगतो. नाथ महाराज आणि त्यांचे जनार्दन स्वामी हे त्या काळातल्या मुघली सत्तेच्याकडं सुभेदार म्हणून होते आणि लेखक लेखणी लिहायची आणि त्यावेळेस उर्दूचा वापर केला जायचा. आणि त्या जनार्दन स्वामीकडून उर्दूचा शब्द वापरला, हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. हुजूर जाणं म्हणजे कशाला म्हणतेत, तर एकच गोष्ट सांगतो. दिल्लीच्या दरबारामध्ये, मोगल शहा औरंगजेबाच्या दरबारामध्ये 51 दरवाजे असायचे आणि जनानखान्यातून म्हणजे बायकाच्या खोलीतून ज्यावेळेस औरंगजेब निघाला त्यावेळेस त्या शिपायानं आरोळी मारायची, हुशार, हिंदुस्तान सम्राट राजाधिराज औरंगजेब महाराज पधार है. अशी आरोळी मारली की मांडलिक राजे समोर असायच्या. त्या मांडलिक राजानं डोक्याचा जिरेटोप खाली ठेवायचा, पाठीवरची ढाल पुढं ठेवायची, कमरेची तलवार पुढं ठेवायची आणि हुशार म्हणल्याबरोबर डावा पाय पुढं आणि उजवा पाय पाठीमाग हुजरा घालायला सुरुवात करायची. असा हुजरा घालायचा. ते किती, 2 दरवाजामध्ये 21 फुटाचं अंतर आहे आणि असे 51 दरवाजे ओलांडून यायचा तो दम्मानी, तोपर्यंत हुजरा घालायचा. आणि मग दरबारात आल्याच्या नंतर त्यांनी पाहायचं कोण कोण हुजरा घालतंय आणि ज्यांनी हुजरा घातला नाही त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं जायचं. हो. आणि त्याच दरबारामध्ये महाराष्ट्राचं रक्त छत्रपती शिवराय उभे होते. सगळे हुजरा घालीत होते पण महाराष्ट्राचं रक्त वाकलं नाही महाराज. आणि हुजरा नाही घातला आणि घटना काय घडली, म्यानामधली तलवार औरंगजेबाच्या निघाली. पण रामसिंगनी सांगितलं, खाविंद, शांत शांत, कारण इथं हिंदू राजे खूप आहेत.
आणि शिवाजी महाराजांच्या प्रती सगळ्यांची निष्ठा आहे. तुम्ही जर हे कृत्य करायला जाताल तर डाव उलटून आत्ताच तुमचं तख्त पालट होईल, पलट होईल, ध्यानात ठेवा. आणि म्यानमध्ये तलवार केली पण कचकचा दात खाल्ले. आणि सरते शेवटी शिपायानं सांगितलं अभय असं म्हणल्याबरोबर सगळ्या मांडलिक राजानं हो इथं नाभीच्या ठिकाणी हात धरायचा, डोकं असं खाली घ्यायचं आणि सगळ्या राज्याला दुआ मागायची. आणि मग फरमान वाचून दाखवलं जायचं. आणि ते फरमान वाचल्याच्या नंतर आदबीना माग सरकत सरकत असं करीत करीत जायचं महाराज. ह्याला हुजरा म्हणतात. पण माझे शिवाजी महाराज वाकले नाही तर हुजरा घातला नाही. पूर्ण दख्खनचं राज्य मिळालं असतं, दख्खनचं राज्य मिळालं असतं, पण ते वाकले नाहीत. आणि आज बी माझा महाराष्ट्र दिल्लीच्या पुढे वाकत नाही महाराज. हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून हुजरा कशाला म्हणतात. आणि असा हुजरा घालायचा असला तर कुणाच्याही पुढं घालू नका आणि विनाकारण गोंडा घोळू नका महाराज. काही काही लोक गोंडा घोळतात. एखादा मोठा माणूस आला म्हणजे त्याच्याकडे खूप कामं असले आणि काम करून घ्यायचं असलं तर मग हो ते आल्यानंतर या 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 नमस्कार नमस्कार असं म्हणा. एवढ्या पुरतं बस झालं. या नमस्कार. अरे कुत्र इवळल्यासारखा एवढा का म्हणून इवळायला लागला. गोंडा का घोळायला लागलास, काय कारण आहे. हो कशासाठी एवढं. ह्याला हुजरा म्हणतात. हुजरा कुणाच्याही पुढे हुजरा घालायचा नाही. हुजरा घालायचा असेल तर माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं माझ्या पांडुरंगाच्या पुढे हुजरा घाला महाराज. हुजूर जावोनिया एवढी चुकवा जी खेप, जन्म मरणाची खेप चुकवा. आणि हुजरा घालायचा असेल तर त्याच्या पुढं संताच्या पुढं हुजरा घाला आणि देवाच्या पुढं घाला. कुणाच्याही पुढं हुजरा घालू नका. हे माझ्या नाथ महाराजाला सांगायचंय महाराज. म्हणून उठा की जी मायबाप कशी लागली झोप, हुजूर जाऊनिया एवढी चुकवाजी खेप. आणि ती खेप चुकवण्यासाठी दिलेलं दान कोणतं आहे. ते दान एकच आहे. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 13-14 मिनिट आपले मी जास्त घेतलेले त्याबद्दल क्षमा मागतो. आणि आदरणीय अक्कांनी माझ्याकरता हा अभंग सेवेकरता निवडायचा सांगितला. त्याच पद्धतीनं आमचे विश्वनाथ भाऊनी सांगितलं, पुन्हा आमच्या नानांनी सांगितलं, पिंगलवाड्याच्या ह्या सगळ्या नंदूभाऊनी सांगितलं, सगळ्या मंडळीनं सांगितलं. म्हणून त्याच्याकरता हा अभंग मी निवडला. आणि जशी घडेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. महाराज वाकडी की नीट देव जाणे. कारण जशी करता येईल तशी
मी आपला भोळा भाबडा माणूस आहे, सर्वसाधारण आणि कुठल्याही प्रकारचं नाही भोळा भाबडा म्हणजे महादेव भोळा भाबडा असतो महाराज, म्हणून मी आपला भोळा भाबडा माणूस आहे असं. म्हणून तुम्ही मला पदरात घेतात आणि माझं कोड कौतुक करतात, म्हणून मी तुमचा लढिवाळपणानं या ठिकाणी येतो आणि तुमची सेवा जशी घडेल तशी सेवा करतो. कारण गुरुजींच्या काळापासून, आदरणीय माऊलींच्या काळापासून, खूप दिवसापासून माझ्याकडं या परिसरातल्या सेवा आहेत. आणि तसंच माऊलीचं जसं माझ्यावरती प्रेम होतं तसं अक्काचंही माझ्यावरती अतोनात प्रेम आहे आणि लेकरासारखं ते प्रेम करतात. आणि त्याच पद्धतीनं आता त्यांनी जायखेड्यालाही कीर्तनाची सेवा दिलेली आहे. आता तिथालची ऑर्डर कशी येते त्याच्यावर अवलंबून आहे महाराज. आणि जायखेड्याला येत असताना बी मी खूप तकलीफीतून येणार आहे, कारण साताऱ्याकडून यायचं आहे. आता कसं कोणत्या टाईमला पोहोचतो आहे, पण सारखा पळत राहणार आहे महाराज मी. आणि फक्त अक्काच्या शब्दाला मान देण्यासाठी म्हणून मी, नाही तर इतक्याला आमची सेवा शक्य नव्हती, पण अक्काचा शब्द मोडायचा नाही एवढ्यासाठी म्हणून मी जायखेड्याची सेवा घेतलेली आहे. सर्व श्रोतृवर्गांना विनंती करतो की तिथंही माझ्यासारख्यानं वाढलेले दोन कुठले तरी एखादे पदार्थ असे सर्वसाधारण ते पदार्थ सेवन करण्याकरता या मायबाप, एवढीच मी तुम्हाला भिक्षा मागतो आणि तुमच्या दारामध्ये दान मागतो या. आणि मला कुठल्याही प्रकारची फार मोठी अपेक्षा नसते, फक्त तुम्ही आमचंही म्हणा, माझेत महाराज एवढं जरी म्हणलं तरी मला तुमचं सगळं पावलं महाराज. म्हणून आमचे स्वामीजी आहेत, नंदू महाराज आहेत, नाना आहेत, ही सगळी मंडळी माझ्या कीर्तनाला दिग्गज मंडळी उपस्थित राहतात म्हणजे माझं परम भाग्य आहे महाराज. म्हणून त्याच्याकरता मी तुमच्याकडं जास्त अपेक्षा न करता फक्त माझ्यावरती प्रेम करा एवढीच माझ्या पदरामध्ये भिक्षा घाला. ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा आणि प्रेम भातुके पाठवा, एवढी अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का? नाही का? एक सेकंदाची वैरी बाबा तुम्हीच म्हणा. जुन्या देवराचा परजा तुम्ही काढा, रे बोलन बिघड घडा, बांधारे बोलेन मी घडघडा. एका जनार्दनी धरा एका जनार्दनी धरा बळकट मेला. साखर हुजराचा घेईन अवघा झाडा, साखर हुजराचा घेईन अवघा झाडा. उठाजी की माया बाप कशी लागली झोप, उठा की जी माया बाप कशी